अहेरी विधानसभा क्षेत्रात दादांचा वादा जनसन्मान यात्रा आलापल्ली येथे पार पडली। यात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग नोंदविला। शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जनसन्मान यात्रेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न औषध व प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा अत्राम, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवकांचे राज्याचे अध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युनुस शेख, प्रदेश महासचिव नाना नाकाडे, बाबूभाई हकीम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम, रवींद्र बाबा आत्राम, लीलाधर भरटकर, सुनील दहागावकर, युधिष्ठिर विश्वास, रिंकू पापडकर व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जनसन्मान यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबोधित करताना शासनाच्या विविध योजना महिलांसाठी, बेरोजगार शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असून लाभ घेण्याचे सांगितले। दरम्यान शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी येथील महिला वर्गाला काय वाटते हे लाईव्ह चंद्रपूरच्या प्रतिनिधींनी जाणून घेतले। माझी लाडकी बहीण योजना याचे सुद्धा फ्लेक्स लागलेले, दरमहा 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे। काय सांगशील, शिक्षण घेते का? तुझं नाव काय, कुठे राहते तू? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की मुलींसाठी एवढ्या काही योजना तुम्ही खोलल्या आहे बाबांनी। तर मी हेच मानतो की असंच यावेळी तुम्ही काढलं आहे, नेक्स्ट टाइम असंच नका योजना काढावा आणि हे लाडकी बहिणीचं योजना सुद्धा काढल्या आहे। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। अँड माझं नाव फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव विजया खोरत आहे, मी आलापल्लीचे राहणारी आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही इथे जमलो की योजना काय काय आहे त्यासाठी आम्ही इथे जमलो आणि आम्ही लाभ घ्यावा आणि असं म्हणतात की सर्व जिथे आले सर्वांनी पण ते लाभ घ्यावा। थँक्यू। नक्कीच आपण बघता की विद्यार्थिनीची इच्छा आहे या ज्या योजना आहेत या योजनेची संपूर्ण माहिती घेत जे अशिक्षित आहेत त्या महिलांपर्यंत या विद्यार्थिनी या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी मदत देखील करणार आहेत। यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे, यांचा पॉझिटिव्हनेस आहे किंवा सकारात्मक भूमिका आहे, यामुळे नक्कीच या विद्यार्थिनीचा महिलांना उपयोग होणार आहे। ताई, आपलं नाव काय, कुठल्या गावच्या आहात आणि कशासाठी आपण आला? पंदेवाईचे आहे। माझं नाव वंदना अशोक चंदन खेडे, पंदेवाई। आपण लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे? हो, भरला आहे सर। म्हणजे योजनांची माहिती घेण्यासाठी आपण आलो? हो, योजनाची माहिती। आता आपल्याकडे एका बाजूने लाडक्या बहिणीची योजना आहे, दुसरीकडे आपल्या स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुद्धा आहे। कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे। नक्कीच आपण बघतायत की महिलांची आशा आहे, महाराष्ट्र सरकारने ज्या योजना सुरू केल्या त्या योजनांचा लाभ आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे या आशेने या कार्यक्रमाकरता किंवा जनसन्मान यात्रेकरता या महिला आलेल्या आहेत। योजना मिळावा म्हणून आलो, म्हणून नाही का आम्ही योजनेची माहिती आतापर्यंत मिळाली आहे? आता आम्हाला फक्त निराधार मिळालं, 65 वर्षाचे 70 वर्षाचे नाही मिळाली, पण 65 वर्षाचा 1,500 रुपये मिळते। आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणत्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत अजून पोहोचली नाही? आतापर्यंत कोणतीच माहिती पोहोचली नाही आहे, परंतु नाही कसं आहे म्हणजे म्हणलेलं आहे की 65 वर्षाच्या वरच्या यांना 3,000चा लाभ भेटू शकते। मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना याच्याकडून भेटणार आहे असं आम्हाला माहीत पडल्यासाठी आम्ही आलो। नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण आहे, लाडकी भाऊ आणि जे आत्ताच मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना आली आहे, तर याच्यासाठी प्रशासनाने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे। त्याकरताच या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि नक्कीच या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊन गावापर्यंत पोहोचवून याचा लाभ नक्की घ्याल का? हो सर, घेऊ शकतो। त्याकरता नक्कीच हे होते वयोवृद्ध, मुख्यमंत्र्यांनी जी वयोवृद्ध योजना काढलेली आहे त्याचा देखील ते या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आल्याचं देखील बोललं जाते। जनसन्मान यात्रेला संबोधित करताना डॉक्टर धर्मराव बाबा अत्राम काहीसे संतापले। कुटुंबातच भेद पाडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल। गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्याच्या विकासाचे कार्य हाती घेतले असून घरफोडी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। आता अत्राम घराणे एकत्र आले असून हलगेकरांना नदीत फेकल्याशिवाय राहणार नाही। बापाच्या विरोधात मुलीला मैदानात उतरवू पाहणाऱ्यांना जनता गावाबाहेर काढेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले। जी मुलगी बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार, त्यामुळे त्यांना धडा शिकवा असे प्रतिपादन धर्मराव बाबा अत्राम यांनी यावेळी केले। जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले 40 वर्ष, त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आता नुकताच घेणार आहेत, त्या घरफोडी करून
माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. या लोकांनी आपला धोका दिलेला आहे. या लोकांनी धोका दिलेला आहे. त्या लोकांना बाजूला प्राणहिता नदी आहे, त्या प्राणहिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. हे काय चाललंय? ठीक आहे, पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना? जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाचा तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे, तुमचं काय काम करणार आहे ह्याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल. माझ्या नावाचा वापर करून कोणीही आला तर त्या लोकांना आपल्या दारातून बाहेर काढा, गावातून बाहेर काढा हेच सांगण्याकरता मी इथे उभा. जास्त मला काही बोलायचं नाही. होत आहे खुर्ची एक आहे, एक खुर्ची आहे. एक खुर्चीवर कोणाला बसायचं आहे ते बसत असताना मी माझ्या तलवार म्यानातून काढलेला आहे आणि माझ्या तलवारला दोन्ही बाजू धार आहे. सिंगल धारवाला नाही, डबल धारवाला आपला तलवार आहे. त्या दृष्टिकोनातून मी या राजकारणामध्ये कदापि विसरणार नाही की हा आमचा मुलगी आहे, हा माझा बाप आहे, हा माझा भाव आहे, माझ्या बहीण आहे. हे सगळं आम्ही काय विचार करणार नाही. जे माझ्या त्या खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना बाजूला करायचं काम मी करणार आहोत. म्हणून हे तुमचं मी काम केलं, इमाने इतबारे काम केलं. 50 वर्ष या भूमीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, या भूमीमध्ये राहणारा गरीब आदिवासी माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी सतत काम करत आलेलो आहोत. आणि मध्ये येऊन हे जर असं प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढे त्या कालावधीमध्ये करावं लागेल. अशा प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो. आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल. एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे. आणि दोघंही असल्यानंतर माझा एक भाऊ, सक्का भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे. आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे. एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराणा पुरा एकत्रित झालेला आहे. आणि पूर्ण आत्राम घराणा या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो.